मराठवाडा जल आपूर्तीसाठी विशेष बाब म्हणून नगर उत्तर जिल्ह्यात अकोले तालुक्यात नवीन धरण बांधावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना नितीन थोरात यांनी निवेदन पाठवले। नगर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याचे पाणी हे निळवंडे आणि भंडारदरा धरणावर अवलंबून आहे। त्याची आपूर्ती झाल्यानंतर ओव्हरफ्लोचे पाणी जायकवाडीकडे जाते। नाशिक आणि नगरच्या अतिरिक्त पाण्यावर जायकवाडीचा पाणी भरणा होतो असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। ज्यावेळी जायकवाडीचे पाणी तळ गाठते तेव्हा भंडारदऱ्याचे किंवा निळवंड्याचे पाणी मराठवाड्याला सोडा म्हणून मराठवाड्यात आंदोलने आणि न्यायालयीन लढाई सुरू होतात। अशा परिस्थितीत नगर जिल्ह्याचे लोक पाणी सोडण्यास विरोध करतात आणि मोठ्या प्रमाणावर राज्यातच पाण्यासाठी 2 जिल्ह्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते। अशा स्वरूपाची किंवा यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अकोले तालुक्यात योग्य त्या भौगोलिक क्षेत्राची निवड करून त्या ठिकाणी नवीन मराठवाडा धरणाची निर्मिती केल्यास मराठवाड्यास कायमस्वरूपी स्वतःचे हक्काचे पाणी पुढील 100 पिढ्यांना मिळेल आणि नगर औरंगाबाद पाणीवाद कायमस्वरूपी मिटेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले। या संदर्भात नितीन थोरात यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी नितीन थोरात, अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ता व पर्यावरण विशेष अभ्यासक म्हणून मी या नगर जिल्ह्यात नगर शहरात काम करत असतो। आता नुकत्याच वृत्तपत्रामधनं आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून मराठवाड्याच्या प्राणी आणि पाणी प्रश्नासंदर्भात बातम्या येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्या बातम्यांची दाहकता टँकरच्या पाठीमागं धावणारे आभालवृद्ध आणि वाड्या वस्त्यांवरती खेड्यापाड्यांवरती पाण्यासाठीची माजलेली अराजकता आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणारे पुढारी आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कर्मचारी यांचा गतलान कारभार या सगळ्या पाणी व्यवस्थेमधून दिसून येत आहे आपल्याला। आता मित्रांनो, या ठिकाणी मला आवर्जून एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की हे पाणी प्रश्न हे मानवनिर्मित केलेलं प्रश्न आहे। अनेक वर्षापासून मराठवाडा अस्तित्वात आलेला आहे। मराठवाड्यामधून मुख्यमंत्री झालेले आहेत, मराठवाड्यातून मंत्री झालेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाच्या दरवर्षी मिटिंगा होतात, बैठका होतात। परंतु मला ह्या माझ्या चॅनलमधून मी तुम्हाला जी माहिती देत आहे, ह्या माहितीच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्याच्यामध्ये या मराठवाड्याचा पाणी प्रश्न न सुटण्यामागं मराठवाड्याचे पुढारी, मराठवाड्यातले प्रशासन, त्यासोबतच मराठवाड्यातले नागरिकसुद्धा याला कारणीभूत आहेत, दोषी आहेत। ते कसे, मी ह्या पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला क्लिअर करतो। कारण मित्रांनो, आता जेव्हा पावसाच्या अभावी, पाण्याच्या अभावी सगळे धरणं मराठवाड्यातले 12 जिल्हे कोरडे पडायला लागतात, त्याच्यानंतर सगळीकडे आरडाओरड चालू होते, वृत्तपत्रामध्ये बातम्या यायला लागतात, 10-12 हजार टँकर या 12 जिल्ह्यांमध्ये पाणी घेऊन फिरायला लागतात, पळायला लागतात। लातूरची अवस्था मागच्या वेळेस रेल्वेने पाणी आणण्याची कशी झाली होती तुम्हाला सर्वांना माहिती। परंतु ज्या वेळेस पाऊस पडतो 2-3 वेळेस नदीला पाणी वाहतं, शेत ओले होतात आणि उन्हाची दाहकता संपते, पाण्याचा जो कोरडेठाकपणा आहे तो संपतो की मराठवाड्यातले नागरिक त्यांचा उन्हाळा आणि त्यांची पाण्याची वणवण आणि त्यांचा पाण्याचा त्रास आणि त्यांचं पाण्याचं दुर्भिक्ष विसरून जातं। आज ग्लोबल वॉर्मिंग ह्या विषयावर महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, भारत सरकार आणि जागतिक पातळीवरती UN सुद्धा चर्चा होते की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणावरती आणि जलवायू परिवर्तनावरती परिणाम होणार आहे। परंतु त्याचे परिणाम आणि त्याची दाहकता आज आपल्या सर्वांना आपल्या दारामध्ये, आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे। परंतु आजही सगळेजण या ग्लोबल वॉर्मिंगच्या आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळं पर्यावरणावर, मनुष्यावर आणि इतर पाळीव प्राण्यांवरती आणि जंगलावरती आणि आपल्या राहण्यावरती काय दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत हे कुणाला समजत नाही आहेत, असं नाही आहे। तुमच्या दारामध्ये ही दाहकता, ही भीषणता येऊन ठेपलेली आहे आणि आज जे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न दरवर्षी पेटतो, त्याची काय आज हा प्रश्न पेटण्याची पहिलीच वेळ नाही। खरं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं
की मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रश्नावरती 12 ते 15 वर्ष झालं महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातले पुढारी, मंत्रालयातले पुढारी मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. परंतु मराठवाड्यातली वॉटर ग्रीड आजपर्यंत तिच्यावरती काहीही होऊ शकलं नाही आणि मराठवाड्याला पाणी मिळालेलं नाही. त्याच्यामुळं मला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं की खरी परिस्थिती काय आहे ही जर मराठवाड्यातल्या जनतेने आणि नगरच्या जनतेने समजून घेतली तर या प्रश्नावरती पटकन चुटकीनिशी तोडगा निघू शकतो. तो कसा हे मी तुम्हाला आता या माझ्या पुढील संभाषणातून समजून सांगू इच्छितो. मित्रांनो, आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावर मात करण्यासाठी शासनाने जे ठोस पाऊल उचलायला पाहिजेत आणि त्याची कृती आराखडा निर्माण होऊन त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे तशी दिसत नाही. परंतु तुम्ही पहा मित्रांनो की समृद्धी मार्ग तुम्हाला 2 ते 4 वर्षामध्ये झाला. 3-4 हजार कोटीचा मार्ग होता, त्याची भूमिसंपादन झालं, त्याच्यावरून आज वाहनं जायला लागली. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सरदार वल्लभभाई पटेलांचा 3,500 कोटीचा पुतळा तिथं आज उभा राहिला. तो त्याच्या पाठीमागच्या खोलात मला जायचं नाही, परंतु त्याच्या पुतळ्यापासून सर्वसामान्य जनतेच्या कुठल्या पाण्याचा प्रश्न मिटला किंवा कुणाला रोजगार मिळाला किंवा कुणाच्या शेतीला पाणी मिळालं काही ह्याच्यामधून सिद्ध झालेलं नाही. पण ठीक आहे, त्याचा कुणाची पाठीमागं अस्मिता होती, मला त्याच्या खोलात जायचं नाही. त्याच्या आधी सरदार सरोवर म्हणून वल्लभभाई पटेलांच्या नावाने जो सरदार डॅम बांधला गेला त्याच्या पाण्यावरती आज गुजरात पूर्ण सुजलाम सुफलाम झालेला आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही देखील सुटलेला नाही. आता त्याच्यामध्ये नवीन जवळजवळ 30-35 हजार कोटीचा प्रकल्प मुंबई बुलेट ट्रेन सुद्धा येतोय, त्याच्यावर सुद्धा काम चालू आहे. नो डाऊट करा, त्या प्रकल्पाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. मग ह्या मराठवाड्यामध्ये 4-5 कोटी जनता राहते. प्रत्येक जिल्ह्याचे 12 जिल्हे आहेत. 12 जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त प्रचंड मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या 12 जिल्ह्याला पर्जन्यमान कमी आहे, ड्रॉट एरिया आहे आणि हे सगळ्या शासनाला माहिती आहे, केंद्र सरकारला माहिती आहे. ह्याच्यावर 12 महिने उपाय केले जात नाहीत. ह्या फायली 1 जून नंतर पाऊस पडल्यानंतर लगेच बंद होतात, त्या पुढच्या वर्षीच फेब्रुवारी-मार्चमध्ये उघडल्या जातात. हे शोकांतिक आहे. ह्याच्या पाठीमागं जनतेचा दोष आहे, जनतेचा रोष आहे आणि जनतेच्या पुढाऱ्यांनी, जनतेच्या प्रतिनिधींनी शासनावरती त्यांचा रेटा वाढवलेला नाही. आणि मी तर ह्या ओघाओघामध्ये ह्या क्लिपच्या माध्यमातून, ह्या संभाषणाच्या माध्यमातून मी जरांगे पाटलांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी मराठा आरक्षणासोबत हा जर पाण्याच्या प्रश्नासोबत जर तुम्ही थोडासा जनरेटा आणि लढा जर चालू केला तर तुमचं मराठवाड्याचा प्रश्न मराठवाड्याच्या आरक्षणापेक्षाही आधी सुटलेला असेल असं मला वाटतं. आज तुम्हाला सांगतो मित्रांनो, औरंगाबादचं जे पाणी आहे ते औरंगाबादला नगर जिल्ह्यातल्या जे 2-3 धरणं आहेत वरती अकोला तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, ह्या धरणाचा कॅचमेंट एरिया पाण्याचा हा मुंबई, पुणे आणि मागचा नाशिकचा भाग जो आहे सगळा सापुताराचा हा कोस्टल एरिया आहे आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणे पाऊस पडतो. परंतु त्या पाण्याचं अर्ध पाणी हे समुद्राला वाहून जातं. त्याच्यावर स्टोरेज करण्यासाठी धडक कृती आराखडा आजपर्यंत शासनाकडे नाही. खूप पोपटासारखे सगळे पुढारी घेऊन बोलून जातात, पण कागदावरती कुणाकडे हे काही प्रोजेक्ट नाही. परंतु मित्रांनो, एक वस्तुस्थिती तुम्ही पहिले समजून घ्या आणि पुन्हा मी नंतर उपाययोजनेकडे येतो. वस्तुस्थिती अशी आहे की नाशिक जिल्ह्यातले धरणं जेव्हा ओव्हरफ्लो होतात, फुल होतात, ते भरले जातात, त्याच्यानंतर ते पाणी खाली प्रवरेला यायला लागतं. तसंच अकोला जिल्ह्यातलं भंडारा धरण असेल, निळवंडे धरण असेल, वरचं घाटघर धरण असेल, ह्याची जेव्हा जल आपूर्ती होती स्वतःची, ते धरणं भरले जातात. त्याच्यानंतर त्याचं जास्तीचं पाणी, ओव्हरफ्लोचं पाणी हे खाली जायकवाडीला जातं आणि ते 124 TMCचं धरण भरलं जातं. आणि प्रत्येक वेळेस म्हणावं तसा पाऊस होईलच असं नाही. जर वरचेच धरणं भरले गेले नाही तर खाली पाणी कुठून येणार. आणि एक मराठवाड्याच्या जनतेने सुद्धा एक प्रश्न समजून घ्यायचा आहे. तुम्ही जसे नागरिक आहात, तुम्ही जशी जनता आहात तिथली, तशी आम्ही पण नागरिक आहोत. आम्ही पण हाडा माणसाची माणसं आहोत. आणि नगर जिल्ह्यातली जी 50-60 लाख लोकसंख्या आहे, या 2 धरणांवरती, 3 धरणांवरती, 4थं धरण आमचं मुळा डॅम आहे, असं धरून अवलंबून आहे त्याच्यावरती. मग आमचं पाणी काढायचं, तुम्हाला द्यायचं, तुमचं पाणी काढून अजून तिसऱ्याला द्यायचं, हे किती दिवस करणार आपण? हे त्याला आपण एक म्हण आहे त्याला की मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर. असं करून मित्रांनो चालणार नाही. तुम्ही आमच्याशी लढाई करायची आणि आम्ही तुमच्याशी लढाई करायची
आपण एका राज्यात राहणारे, एका भाषा बोलणारे, एका संस्कृतीमध्ये राहणारे आपण लोक आहोत. याच्यावरती कुणीही उपाय सुचवत नाही. आजही मी पाहतो वृत्तपत्राच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि या लोकसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून अनेक पुढारी, पंतप्रधानांसारखे, अमित शहासारखे लोक त्या ठिकाणी येऊन गेले, परंतु मराठवाड्याच्या पाण्यावरती कुणी येऊन बोलत नाही. कारण वो मराठवाड़े का पानी का जो इशू है वो गले की हड्डी है, उसके ऊपर कोई बात करने की हिम्मत नहीं रखता. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यावर रामबाण उपाय काय, सोल्युशन काय आणि कमी पैशात सोल्युशन काय. मित्रांनो, मगाशी ह्या बाईटच्या सुरुवातीला मी तुम्हाला जो अटल सेतू मुंबईचा असेल, ह्याचं सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचा असेल, बुलेट ट्रेनचा विषय असेल किंवा सरदार सरोवरचा विषय असेल, समृद्धी हायवेचा जसा मी विषय बोललो. मित्रांनो, टेक्नॉलॉजी खूप वरती गेलेली आहे, खूप हायटेक झालेली आहे. जागतिक पातळीच्या निविदा महाशासन बोलू शकतं आणि जगातले मोठे मोठे जे धरण बांधणारे, डॅम बांधणारे लोक आहेत, ते लोक भारतामध्ये येऊन हे धरण तुम्हाला कमी कालावधीमध्ये आणि कमी किमतीमध्ये हे बांधून देऊ शकतील, जेवढीशी तुम्हाला पाण्याची औरंगाबादला गरज आहे. आणि मित्रांनो, खूप आनंदाची आणि खूप चांगली गोष्ट सांगतो, मी ह्या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, पर्यावरणाचा, वन्यजीव प्राण्यांचा अभ्यास करत असताना मला अनेक वेळेस भंडारदरा परिसरामध्ये पर्यटनाला, सहलीला जाण्याची संधी मिळाली. आणि नेमकी ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये अशा वेळेस मी त्या ठिकाणी 2-2, 3-3 दिवस मी राहिलेलो आहे. त्यावेळेस माझ्या अशा लक्षात आलं, जेव्हा मी घाटघरला गेलो होतो, तिथं जेव्हा मी वरून सगळं ते विहंगम दृश्य पाहिलं, त्याच्या खाली जेव्हा मी भंडारदऱ्याचं दृश्य पाहिलं आणि त्याच्या खाली निळवंडेचं दृश्य पाहिलं, तर मित्रांनो, त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे की जर तिथं नीट सर्वेक्षण केलं तिथल्या भौगोलिक परिस्थितीचं, तर घाटघर सारखे, भंडारा दरासारखे, निळवंडेसारखे अजून 10 धरणं त्या ठिकाणी बसू शकतील, मावू शकतील, अशा तिथं त्या डोंगराच्या खाचरं आहेत, अशा पद्धतीच्या व्हॅली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक भिंत उभं करायची. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र शासनाने आणि मंत्रालयातल्या प्रशासनाने आणि जरांगे पाटलांनी आणि औरंगाबादच्या जनतेने मराठवाडा स्पेशल नाविन्यपूर्ण धरण हे अकोले तालुक्यात जर बांधलं आणि कमी कालावधीने 2 ते 3 वर्षात ते बांधून पूर्ण केलं, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, औरंगाबादला आणि औरंगाबाद मराठवाड्यातल्या 12 जिल्ह्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी जाईल 12 महिन्यासाठी. आणि मराठवाडा हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मी प्रशासनाला, मराठवाड्यातल्या जनतेला आणि माझी यूट्यूब क्लिप ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला माझं या ठिकाणी विनम्र आणि जाहीर आव्हान आहे. आणि मित्रांनो, पेटून उठा. तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही, जसं मराठा आरक्षणाचा जरांगे पाटलांनी लढा उभारला आणि महाराष्ट्र पेटवला, तसं जरांगे पाटलांना सुद्धा या यूट्यूबच्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे. आणि त्यांच्या नियोजन कमिटीला सुद्धा मला आवाहन करायचं आहे. मित्रांनो, थोडा दिवस जर तुम्ही 1 महिना 2 महिने जर या विषयावर देखील काम केलं, मी येतो, तुम्ही मला बोलवा, मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. माझी खारीचा वाटा मी तिथं तुमच्यासोबत द्यायला तयार आहे. परंतु आत्ता तुम्हाला एकच रामबाण उपाय मार्ग आहे. 2 ते 3 वर्षात प्रशासनाने जर हा प्रकल्प हाती घेतला, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने, तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. तरी मी आपणा सर्वांना जाहीर आवाहन करतो की नगर जिल्ह्यातील अकोला तालुका येथे मराठवाड्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्यात यावं. ते धरणाचं पाणी केवळ आणि केवळ हे औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी असेल, जायकवाडीसाठी असेल. मित्रांनो, ह्या धरणाचा ॲडव्हान्टेज काय आहे ते तुम्हाला पुन्हा 2च मिनिटात सांगतो आणि माझं भाषण मी थांबवतो. मित्रांनो, मराठवाड्यात नाशिकमधनं आणि अकोल्यामधनं आणि भंडारदऱ्यामधनं जे ओव्हरफ्लोचं पाणी तुम्हाला जातं, ते काही वेळेस जर इकडं पाऊस कमी झाला तर तिकडं पाणी मिळत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचे अजून हाल खराब होतात. त्याच्यामुळे या पाण्यावरती भंडारदऱ्याच्या आणि निळवंडेच्या आणि घाटघरच्या या पाण्यावर तुम्ही अवलंबून राहण्यापेक्षा आणि आमच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर तुम्ही अवलंबून राहण्यापेक्षा, जर तुमचं स्वतःच एक धरण असेल इथे वरती अकोल्यामध्ये, तर ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे, पाणी तर तुम्हाला मिळणारच आहे. पण ज्यावेळेस असं लक्षात येईल की ओव्हरफ्लोच्या पाण्यामधनं जायकवाडीचं वॉटर स्टोरेज पूर्ण झालेलं आहे, ते मराठवाड्यातल्या सर्व ठिकाणी व्यवस्थित पोचलेलं आहे आणि पोचल्यानंतर ते पाणी वापरून जायकवाडीचं पाण्याचा स्तर कमी झालेला आहे, तो खाली आलेला आहे, निश्चितम पातळीला आलेला आहे. त्यावेळेस तुम्ही इमिजिएटली वरचं तुमच्या मराठवाड्याच्या स्वतंत्र धरणामधलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही सोडायला प्रशासनाला सांगा आणि ते सेपरेट पाणी ह्याच पाण्याच्या मार्गाने
तुमच्या धरणात येऊन पडेल आणि तुम्हाला एक महिना नाही, एक दिवस सुद्धा पाण्याचा शॉर्टेज पडणार नाही. आणि मी म्हणतो की जसं मुंबईला, पुण्याला 24 तास नळाला पाणी आहे, फ्लॅटला आणि बंगल्यांना, रस्त्याला, महानगरपालिकेला, तुम्हाला सांगतो मी की तुम्ही जर हा योजना आणि ही प्रकल्प राबवला तर मराठवाड्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये शेतीच्या बांधावर मायक्रो इरिगेशन प्रमाणे प्रत्येक शेतला शेत हिरवगार झालेलं असेल, माणूस सुजलाम सुफलाम त्याची आर्थिक परिस्थिती झालेली असेल आणि पिण्याच्या पाण्यात सुद्धा मुबलक 12 महिने तुमच्याकडे असतील. आणि कदाचित जर एखाद्या वेळेस 2 वेळेस 3 वेळेस जर दुष्काळ जास्तीचा पडला तरी ह्या पाण्यावरती तुम्हाला 2-3 वर्ष सुद्धा ते पाणी तुम्हाला तरून नेईल, याची मी तुम्हाला शाश्वत देतो, गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.